ज्या दिवशी उठायला उशीर होतो ना, नेमकं त्याच दिवशी एवढं जास्त कामाचा लोड येतो ना, त्यात हा पाऊस 2 दिवस झाले कंटिन्यू चालू आहे, थोडंही थांबायचं नाव घेत नाही आहे. एवढे सारे कपडे धुतले, टेरेसवरती वाळू घातली, नंतर खाली आल्यावर सर्वात आधी तर नाश्ता बनवला, कारण खूप जास्त भूक लागलेली होती. त्यात पण बेटू राहत नव्हता, खूप जास्त चिडचिड करत होता. त्याला आलेली होती झोप, पण त्यात इथं पाळणा बांधण्याची सध्या तरी काही सुविधा नाही, त्यामुळे असा काहीसा जुगाड करून त्याला झोपवलं. दुपारच्या वेळेला तो काही रूममध्ये राहायला तयारच नव्हता, म्हणून भर पावसात त्याला वरती टेरेसवर आणलं. त्याचे नखरे तुम्हीच बघा, रूममध्ये राहायला बिलकुलच तयार नव्हता. वरती आल्यावर एवढा छान खेळत होता ना, मी त्याला घ्यायचा प्रयत्न करत होते, पण माझ्याजवळ यायला तयारच नव्हता. जबरदस्ती त्याला मी घेतलं, तरी पण त्याला त्याच्या पप्पाजवळ जायचं होतं. शेवटी त्याला त्याच्या पप्पाजवळ देऊन दिलं बाबा एकदाचं. आणि संध्याकाळच्या वेळेला पाऊस खुलल्यावर आम्ही थोडंसं बाहेर गेलो किराणा भरायला. तिथं पण माझं बेटू छान असं त्या काकाजवळ गेलं आणि आमच्याजवळ यायचं नावच नव्हतं घेत. किराणा वगैरे भरला, नंतर घरी निघून आलो. आणि सर्वात जास्त बोरिंग काम म्हणजे हा किराणा डब्यामध्ये रचवणं, पण आज ना उद्या हे करायचंच आहे, त्यामुळे पटकन डब्यामध्ये किराणा रचून दिला. चला मग आजच्यासाठी एवढंच, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.